आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे मनसे सरचिटणीस संदीप देशपांडेवरील हल्ल्याप्रकरणी 2 जणांना मुंबई गुन्हे शाखेने भांडूपमधून ताब्यात घेतलेलं आहे। त्यानंतर आता या आरोपींमधील एका आरोपीचं नाव अशोक खरात असून तो माथाडी कामगार सेनेचा उपाध्यक्ष असल्याचं समोर आलंय। इतकंच नव्हे तर त्याचं वरुण सरदेसाई आणि सुनील राऊतांसोबतचे फोटो देखील व्हायरल झालेले आहेत आणि त्यामुळे आता संशयाची सुई जी आहे ती ठाकरे गटाकडे वळणार का अशी चर्चा रंगू लागली आहे। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत। प्रशांत, ज्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे त्या आरोपीचे फोटो हे ठाकरे समर्थक असल्याचं कळतंय। ठाकरे गटातील काही महत्त्वाच्या व्यक्तींसोबत हे फोटो आढळलेले आहेत। काय सविस्तर अपडेट्स? बिनाली, आपल्याला माहिती की ज्यावेळेस 2 आरोपींना संशयासाठी म्हणून ताब्यात घेतलं अशा प्रकारची माहिती पोलिसांकडून आली त्यावेळेस त्यांनी 2 गोष्टी स्पष्ट केल्या होत्या की म्हणजे की राजकीय वादातनं ही हा हल्ला झाल्याचा त्यांनी एक माहिती समोर दिली होती। आणखीन त्याचबरोबर की शिवसेनेचे हे 2 पदाधिकारी आहेत अशा प्रकारची माहितीही त्यांनी दिली होती। पण शिवसेना नेमकी कोणती हा प्रश्न मात्र अनुत्तरित होता की ठाकरे गट का शिंदे गट। आता भांडूप पश्चिममधनं या दोघांना मध्यरात्री ताब्यात घेतलंय। क्राईम ब्रांच युनिटने ताब्यात घेतलंय, 2 क्रमांक युनिटने। आता कुर्ल्याच्या क्राईम ब्रँचच्या 5 नंबर युनिटमध्ये त्यांना ठेवण्यात आलेले, त्यांची आता चौकशी सुरू आहे। इतर अजून दोघांचा सुद्धा शोध घेण्याचं काम सुरू आहे आणि आता त्यांची जी नावं आणखीन फोटो समोर येत आहेत, अशोक थोरात आणि सोळंकी म्हणून। आणि ज्या फोटोवर लक्षात येतं की वरुण सरदेसाई, सुनील राऊत आमदार यासोबत त्यांचे निकटस्थ संबंध असल्याचं समोर येतं। माथाडी कामगार सेनेचं उपाध्यक्षपद म्हणजे की एक जबाबदार पदाधिकारी पद सुद्धा त्यांच्याकडे आहे। पण नेमकं हे या प्रकरणामागचं कारण काय? बोलविता धनी कोण? अजून 2 जण कोण आहेत? या सगळ्याचा तपास अद्याप बाकी आहे। आपल्याला माहिती की शिवाजी पार्क पासून ज्या टॅक्सीनं ते गेले होते त्या टॅक्सीला पोलिसांनी ट्रॅक केलं होतं खेरवाडीपर्यंत। खेरवाडीनंतर मात्र त्या टॅक्सीचं ट्रॅकिंग पोलिसांना मिळालं नव्हतं आणि दुसऱ्या कोणत्या वाहनाचा त्यांनी उपयोग केला असावा अशी माहिती समोर येते। नेमकं कशा प्रकारच्या वाहनांचा उपयोग केला, अजून त्या टॅक्सीमध्ये कोण होते किंवा अजून इतर कोणत्याही गाड्या होत्या का, पाळत ठेवून अशा प्रकारचं कृत्य करण्यासाठी भांडूपहून शिवाजी पार्कला दादरला थेट ते कसे आले, अनेक प्रश्नांचा तपास आता पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे। पोलिसांच्या 8 टीम्स काम करतायत, अजूनही वेगवेगळ्या लोकेशनला काही माहिती घेण्याचं काम करतायत। यांच्या संभाषणाचं जी तपासणी आहे ती सुद्धा केली जाते। तांत्रिक विश्लेषण सुद्धा त्यांच्या फोनच्या माध्यमातून केलं जाणार आहे की यामागचा बोलविता धनी खरा कोण आहे। अर्थात अनेक धक्कादायक माहिती येत्या दिवसात तपासात उघड होऊ शकते असं आपल्याला नक्कीच समजतंय। या सगळ्या घटनेनंतर प्रशांत, मनसेकडून काही प्रतिक्रिया आलेली आहे का? मनसेकडून थोड्याच वेळात संदीप देशपांडे ज्यांच्यावर हल्ला झाला होता ते स्वतः बोलणार आहेत। त्यांनी सुद्धा या विषयावरची काही माहिती समोर केली होती। गंभीर आरोप त्यांनी फिर्यादीमध्ये सुद्धा केले होते। वरुण सरदेसाई यांचं नाव ते घेत होते, आरोपी हल्लेखोर अशा प्रकारचे त्यांनी हे केलं होतं। आदित्य ठाकरे यांचंही त्यांनी नाव जे पोलिसांना जबाब दिलाय त्याच्यामध्ये त्यांनी घेतलं आहे। आणखीन पत्र लिहितो का अशा प्रकारचा उल्लेख गेल्या काही दिवसात संदीप देशपांडे आणि संजय राऊत यांना लिहिलेलं एक अनाहूत पत्र हे बरंच गाजलं होतं। प्रशांत, आणि आपल्या सोबत आता जोडलेले आहेत ठाकरे गटाचे सचिन अहिरजी। आपण थेट त्यांच्याशी आधी बोलूयात। सचिन अहिरजी, ज्या आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्या आरोपींचे फोटोज तुमच्याच पक्षातील काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या सोबत आढळलेले आहेत। त्यापैकी वरुण सरदेसाई आणि सुनील राऊतांसोबतचे फोटो व्हायरल झालेले आहेत ज्यांनी संदीप देशपांडेंवर हल्ला केलेला आहे। सचिन अहिरजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? हो, पोहोचतोय। जे फोटोज व्हायरल होत आहेत, माझं म्हणणं असं होतं की लोकप्रतिनिधींवरती आजी माजी हे हल्ल्यांचा प्रकार हा मोठ्या प्रमाणावरती या राज्यभरामध्ये वाढत चाललेला आहे। कालच विधान परिषदमध्ये सातवताईंच्या बद्दलची पण चर्चा आम्ही घडवली। विरोधी पक्ष नेते नात्याने शहर प्रमुखांचा भारतीय जनता पार्टीच्या लोकांकडून हल्ला झाला। कोणी किती जरी कुठच्याही पक्षाचा असेल तर त्या गोष्टी हे चुकीचेच आहेत आणि विशेषतः देशपांडेच्या बद्दल आम्ही या अगोदर देखील भूमिका स्पष्ट केली की बा असं काय जर झालं असेल तर तो भ्याड हल्ला आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। पण ते करत असताना कोणी केलंय, काय केलंय हे धागेदोरी पोलिसांनी शोधूनच काढले पाहिजे, कोणी असू दे। आणि आपण तुम्ही हे मान्य करताय का की जे फोटोज व्हायरल झालेले आहेत वरुण सरदेसाई आणि सुनील राऊतांसोबतचे,
फोटोज व्हायरल झालेले आहेत, ते कोण लोक होती, सीसीटीव्ही मध्ये मॅच होत आहेत, तेच ती लोक आहे की नाही काय, पोलिसांनी पूर्ण तपास करावा आणि जे धागेदोरी जे कुठपर्यंत जात असतील तर ते शोधून काढावं. त्याच्याबद्दल कोणाचंही दुमत नाहीये. तर कोणाबरोबर तरी फोटो आहेत म्हणून घेऊन तोच माणूस जर करणार असेल तर त्याचा काय कोण समर्थन आहेत अशातला भाग नाही. कोण पदाधिकारी असेल नसेल तर पोलिसांनी योग्य रीतीने ती कारवाई करावी. एवढंच आहे की वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी आणि जसं आम्ही सांगितलं तर अशा प्रकारे नावं घेण्याचा प्रयत्न ज्यावेळी होत असतो त्यावेळी एक मोठी फक्त बातमी कशी तयार होईल असं बघण्याचा हेतू नसावा आणि मूळ जी लोक आहेत, जी हल्लेखोर आहेत, ज्यांनी हे जे कळवलं त्यांना ही शिक्षा व्हायलाच पाहिजे. निश्चितच सचिन अहिरजी, त्यांची चौकशी सुरू आहे, त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी तपासल्या जात आहेत. मात्र जे फोटोज आता व्हायरल होत आहेत, जे व्हायरल झालेले आहेत, त्या फोटोमध्ये स्पष्टपणे ते जे हल्लेखोर जे कॅमेरात सीसीटीव्हीत कैद झाले तेच हल्लेखोर त्या फोटोत स्पष्ट दिसत आहेत आणि त्यांच्यासोबत जी दोन नावं सध्या पुढे आलेली आहेत, वरुण सरदेसाई आणि सुनील राऊत यांचं, ते स्पष्टपणे आढळत आहेत. तुम्ही जर फोटोमध्ये बघितलं तर त्या माणसाचा पोट बघा, त्याची चालण्याची किंवा त्याचा वय बघा आणि जे फोटोमध्ये दिसणारी पोरं ही तरुण दिसत आहेत. आमचं स्पष्ट मत आहे की संपूर्ण धागेदोरी हे जे आहेत, जे कोण आरोपी असेल ते व्हायला पाहिजे आणि पारदर्शक रीतीने व्हायला पाहिजे. कुठलेही डमी किंवा आरोपी असे समोर ठेवून करण्यात येऊ नये आणि आम्हाला असा विश्वास आहे की पोलीस योग्य रीतीने कारवाई करतील. निश्चितच. धन्यवाद सचिन अहिरजी, आपल्या या प्रतिक्रियेसाठी. ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. तर संजय राऊतांनी या प्रकरणी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती देखील पाहूयात. मला माहित नाही, त्यातले काही दोघे जण जे मला माहीतच नाही. मला त्याविषयी काहीच माहित नाही. या देशातल्या या राज्यातल्या कोणत्याही नागरिकावरती हल्ला होऊ नये. जर तसा प्रकारचा नागरिकांवरती हल्ला होत असेल तर गृहमंत्र्यांनी त्यात लक्ष घातलं.